नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कविता पहिली. कवितेचं नाव आहे एरे एरे पावसा. मुलांनो, आपल्या सर्वांनाच भरपूर खेळायला, मज्जा व मस्ती करायला खूप खूप आवडते. मग पावसात खेळण्याचा आनंदच खूप वेगळा असतो. अशाच पावसात खेळण्यासाठी आतुरलेल्या व पाऊस येण्याची वाट पाहणाऱ्या मुलांचे वर्णन या कवितेमधून केलेले आहे. तर चला मुलांनो, आपण ही अतिशय मजेशीर कविता पाहूयात. एरे एरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. एग एग सरी, माझी मडके भरी, सर आली धावून, मडके गेली वाहून. पहा मुलांनो, अशी आपण ही कविता पाहिलेली आहे. तर या कवितेमधून आपण काय शिकलेले आहे पहा. कवितेमधून आपण पावसासाठी आतुरलेल्या व पाऊस आल्यानंतर पावसात मनसोक्त मन भरून खेळणाऱ्या मुलांच्या आनंदाचे वर्णन आपण शिकलेले आहे. तर मुलांनो, आता आपल्याला या कवितेचे समानार्थी शब्द पाहायचे आहेत. सर्वप्रथम आपण समानार्थी शब्द म्हणजे काय ते पाहूयात. एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. जसे की एक शब्द घेतलेला आहे आपण आई. आईला आपण वेगळ्या शब्दाने सुद्धा हाक मारतो, माय म्हणतो, मातोश्री म्हणतो, म्हणजे हे काय झाले समानार्थी शब्द. पाणी, पाण्याला आपण जल सुद्धा म्हणतो, म्हणजे हे काय झाले पाणी आणि जल हे काय झाले समानार्थी शब्द. त्याचप्रमाणे या कवितेमध्ये येणारे शब्द कोणते आहेत पहा समानार्थी. ये, ये म्हणजे येणे. पावसा, पाऊस. पैसा, नाणे, रुपये. खोटा, नकली. मोठा, खूप किंवा जास्त. सरी म्हणजे पावसाचे थेंब. मडके, मातीचे भांडे. भरी म्हणजे भरणे. धावून, पळत किंवा धावत. वाहून, पाण्यासोबत वाहत जाणे. हे आहेत या कवितेचे समानार्थी शब्द. मुलांनो, आता आपल्याला या कवितेचे विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहेत. त्या अगोदर आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ते पाहूयात. जे शब्द कोणत्याही शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगतात त्याला आपण विरुद्धार्थी शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा बरं. काळा, काळा विरुद्ध आपण काय म्हणतो गोरा. त्याचबरोबर उंच, त्याच्या विरुद्ध आपण काय म्हणतो बुटका. अशा पद्धतीने या कवितेमधील विरुद्धार्थी शब्द काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. जसे की येणे विरुद्ध जाणे, देतो विरुद्ध घेतो, खोटा विरुद्ध खरा, मोठा विरुद्ध छोटा, आली विरुद्ध गेली. हे काय आहेत या कवितेतील विरुद्धार्थी शब्द. पहा मुलांनो, आता आपल्याला या कवितेचे यमक जुळणारे शब्द पाहायचे आहेत. यमक जुळणारे शब्द म्हणजे काय. दोन शब्द जे एकसारखे ध्वनी करतात व त्यातील शेवटचे अक्षर हे सारखे असते त्यांना आपण काय म्हणतो यमक जुळणारे शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा. पावसा, पैसा. आला, झाला. खोटा, मोठा. सरी, भरी. धावून, वाहून. हे काय आहेत या कवितेतील यमक जुळणारे शब्द. मुलांनो, आपण कविता पाहिली, कवितेचे सर्व शब्दार्थ पाहिले. आता आपल्याला या कवितेचा अतिशय मजेशीर असा स्वाध्याय पाहायचा आहे. स्वाध्याय म्हणजे या कवितेचे आपल्याला प्रश्न उत्तर पाहायचे आहेत. तर चला, पहिला प्रश्न. खालील चित्रात कवितेतील योग्य शब्द भरून ओळी पूर्ण करा, म्हणजे रिकाम्या जागा भरा. खाली या ठिकाणी बॅटचं चित्र दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्या रिकाम्या जागेचं व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. तर पहिली रिकामी जागा काय पहा बरं. एरे एरे टिंब टिंब, म्हणजे एरे एरे पावसा. उत्तर काय येईल पावसा. रिकामी जागा दुसरी. पैसा झाला टिंब टिंब. उत्तर काय येईल मग पैसा झाला खोटा खोटा. तिसरी रिकामी जागा. टिंब टिंब आला मोठा. उत्तर काय येईल मग पाऊस आला मोठा. 4 नंबर. एग एग
टिंब टिंब. उत्तर काय येईल मग? एग एग सरी. उत्तर येईल सरी. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 2. खालील चित्रात दिलेल्या प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा. प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि उत्तर एका शब्दामध्ये लिहायचं आहे. प्रश्न 1. पाऊस यावा म्हणून मुले पावसाला काय देतो म्हणतात? उत्तर काय येईल? पैसा. पाऊस यावा म्हणून मुले पावसाला पैसा देतो असे म्हणतात. प्रश्न 2. खोटा कोण झाला? उत्तर काय येईल? खोटा पैसा झाला. प्रश्न क्रमांक 3. पावसाच्या सरीने काय भरणार आहे? तर उत्तर काय येईल? मडके. पावसाच्या सरीने मडके भरणार आहे. प्रश्न क्रमांक 4. धावून कोण येते? कोण येते धावून? सरी. बरोबर. धावून कोण येते? सरी. त्यानंतर प्रश्न 5. पावसाच्या सरीने काय वाहून गेले? पावसाच्या सरीने मडके वाहून गेले. उत्तर काय येईल मग? मडके. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3. खालील दिलेले शब्द वाचून योग्य जोड्या लावा. या ठिकाणी चित्र आणि शब्द यांची जोडी आपल्याला व्यवस्थित लावायची आहे. जसे की मडके, मडक्याच्या चित्राला आपल्याला जोडायचं आहे. शब्द आहे झाड, चित्राला झाड या चित्राला जोडायचे. त्यानंतर थेंब, थेंबाच्या चित्राला जोडायचे. ढग, ढगाच्या चित्राला. चिमणी, चिमणीच्या चित्राला. अशा पद्धतीने चित्र आणि शब्द यांची आपल्याला व्यवस्थित जोडी लावून घ्यायची आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेले शब्द वाचन करा व लिहा. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि तशाच पद्धतीने छान अक्षरामध्ये तिथं काय करायचं आहे? लिहायचं आहे. जसे की टपटप, पटपट, थरथर, टकटक, हरहर, सरसर, भरभर, थुई थुई, हळूहळू, थपथप आणि छान छान असे शब्द आपल्याला वाचन करत करत व्यवस्थित छान अक्षरामध्ये या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न 5. पहा, हा प्रश्न सर्व मुलांना छान प्रकारे आवडणार आहे. म्हणजे काय करायचे? या ठिकाणी पहा, मडक्याचे चित्र काढावं, रंग भरा. या ठिकाणी छान प्रकारे अशा पद्धतीने मडक्याचे चित्र काढायचं आहे आणि याच्यामध्ये छान प्रकारे असा रंग भरायचा आहे. चला मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 6. खालील चित्रे पाहून त्या चित्रांची नावे लिहा. काही चित्र दिलेले आहेत पहा आणि त्याच्या खाली एक छोटासा चौकोनी बॉक्स दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? त्या चित्राचं व्यवस्थित नाव लिहायचं आहे. म्हणजे की चित्र पहा कशाचं आहे? कप. कोणतं चित्र आहे हे? कप. खाली या बॉक्स मध्ये नाव लिहायचं आपल्याला कप व्यवस्थित छान अक्षरामध्ये. त्यानंतर दुसरं चित्र काय आहे सांगा बरं? कढई. खाली आपल्याला शब्द लिहायचा आहे तसाच कढई. त्यानंतर तिसरा शब्द चित्र काय आहे पहा? कणीस. आपण कणीस इथे शब्द लिहायचा आहे. त्यानंतर कपाट. कपाटाचं चित्र आहे, शब्द लिहायचंय कपाट. नंतर गणपती, नंतर घडी आणि नंतर चमचा. अशा पद्धतीने आपल्याला चित्रांची नावे लिहायची आहेत. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे की खालील शब्द वाचा व म अक्षराला गोल करा. या ठिकाणी कमला, मगर, मळा, सोमवार, मदन, काम, मन, दाम, राम, मरण असे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये म अक्षर आहे. ते म अक्षर आपल्याला शोधायचं आहे आणि त्याला गोल करायचं आहे. जसे की कमला यातील म गोल करायचं आहे. मगर यामध्ये म कुठं आहे पहा, त्याला गोल करायचंय. मळा यामध्ये पण म ला गोल करायचंय. सोमवार म गोल करायचंय. मदन या ठिकाणी पण म ला गोल करायचं आहे. त्यानंतर काम या ठिकाणी सुद्धा म ला गोल करायचं आहे. त्यानंतर मन म ला गोल करायचं आहे. त्यानंतर दाम
या ठिकाणी सुद्धा मला गोल करायचंय. राम, मला गोल करून घ्यायचंय. समान, आता या ठिकाणी मला का ना आलेला आहे, पण आहे मूळ अक्षर हे मच, म्हणून या ठिकाणी मला गोल करायचंय. त्यानंतर मरण, हा सुद्धा शब्द आपल्याला त्यामधील म हे अक्षर काय करायचं आहे, गोल करायचं आहे. मुलांनो पहा, आपण अशा पद्धतीने कविता, त्याचे शब्दार्थ आणि अतिशय मजेशीर पद्धतीने याचा स्वाध्याय आपण अभ्यास केलेला आहे.